नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माझा प्रवासमध्ये तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज मी कॅमेरासमोर नाही तर तुमच्या मनातल्या एका खोलीत बसून बोलतीये. आजचा विषय खरंच खूप खोल आहे. कधीतरी अगदी मध्यरात्री शांतपणे विचार करताना आपल्या मनात एक प्रश्न येतो जो आपल्याला हतबल करून टाकतो. नको व्हायला हवं होतं तेच माझ्यासोबत का झालं? आम्ही स्वप्न बघितली, मेहनत केली, प्रार्थना केली, पण नियतीने आम्हाला वेगळाच रस्ता दाखवला. एखादी दुर्घटना, विश्वासघात किंवा हातातील यश निसटून जाणे या सगळ्या घटना आपल्याला विचार करायला लावतात की या दुःखाला काही अर्थ आहे का? आज आपण फक्त प्रश्नांवर नाही तर त्यामागच्या कारणांवर, त्या वेदनांवर आणि त्या वेदनेतून पुढे कसं जायचं यावर मी थोडंसं बोलणार आहे. स्वतःला तयार करा, कारण हा प्रवास भावनिक आणि सत्य स्वीकारण्याचा आहे. मंडळी, या वेदनेचे मूळ कारण काय आहे? ते आहे आपलं गणित, आयुष्याचं गणित, जे कधीच परफेक्ट नसतं. आपण आपलं आयुष्य एका मोबाईल ॲप सारखं समजतो. आपण इथे क्लिक केलं की तिथे रिझल्ट यायला हवा, पण हे आयुष्य आहे. इथे फक्त 50% आपण काम करतो, बाकीचे 50% काम बाहेरील घटक करतात. म्हणजे खूप मेहनत घेऊन तयार केलेली योजना ऐनवेळी कॅन्सल होते. व्यवसायात खूप प्रयत्न करूनही ग्राहक जोडला जात नाही. आपल्याला वाटतं आपण कमी पडलो, पण कदाचित ते बाजारातील बदल किंवा सरकारी धोरणं अफेक्ट करत असतील. आपण 100% यश अपेक्षित करतो, पण 100% अपयश खूप मोठं वाटतं. जे नको होतं ते घडतं, कारण जग तुमच्या एकट्याच्या नियमांनुसार चालत नाही. मानसशास्त्र सांगतं की आपला मेंदू ज्या गोष्टींचा सतत विचार करतो, नकळतपणे तो त्या गोष्टींना आपल्याकडे ओढतो. उदाहरण घ्यायचं झालं तर एखादा विद्यार्थ्याला परीक्षेत नापास होण्याची खूप भीती वाटत असते. तो अभ्यास करतानाही नापास होण्याच्या गोष्टींचाच विचार करतो. त्याची ऊर्जा सकारात्मक कृती करण्याऐवजी नकारात्मक चिंता करण्यात खर्च होते. याचा परिणाम काय होईल? त्याला जे नको होतं त्या गोष्टींची शक्यता वाढेल. तुमच्या मनात नको असलेलं जास्त असेल तर तेच तुमच्या आयुष्यात प्रकट होतं. काही गोष्टी वेळेवर घडतात, पण त्या वेळेच्या आधी किंवा नंतर त्या मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या हाती निराशा येते. उदाहरणच घ्यायचं झालं तर तुम्ही सपोज रिलेशनशिपमध्ये खूप चांगले असाल, पण समोरचा व्यक्ती स्वतःच्या करिअरमध्ये गुंतलेला असेल. तिची वेळ वेगळी असेल, तुमची वेळ वेगळी असेल. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी ते नातं तुटतं, कारण त्या दोन व्यक्तींची योग्य वेळ एकत्र आलेली नसते. वेळेचं गणित चुकलं की नको असलेलंच घडतं. मंडळी, आतापर्यंत आपण पाहिलं की नको असलेलं का घडतं. आता आपण पाहूया की हे दुःख आपल्याला काय शिकवण्यासाठी आलेलं आहे. ही घटना तुम्हाला दुखवण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी आलेली आहे. तुम्ही एका रस्त्यावरून धावत आहात आणि तुम्हाला पुढे एक मोठी भिंत दिसली, तरी तुम्ही थांबला नाही आणि त्या भिंतीवर आदळल्यावर तुम्हाला वेदना झाली. म्हणजे जे नको होतं तेच घडलं. पण जर भिंत तुम्ही आदळला नसता तर तुम्हाला कळलं नसतं की हा रस्ता बंद आहे. अशाच तऱ्हेने तुम्ही सपोज एका विशिष्ट करिअरमध्ये प्रयत्न करत आहात, पण तुम्हाला सतत नकार मिळत आहे. हे नको असलेलं अपयश तुम्हाला सांगत आहे की बाजूच्या रस्त्याने जा. दुसऱ्या रस्त्याने गेल्यावर तुम्हाला कळतं की तुमची खरी क्षमता तर इथे होती. नको असलेलं घडलं कारण तुम्ही चुकीच्या मार्गावर होता आणि देवाने तुम्हाला योग्य मार्गावर आणलेलं आहे. नको असलेलं घडल्यावर आपण लगेच प्रतिक्रिया देतो, चिडतो, भांडतो आणि स्वतःला कोसत बसतो. तुमचा जोडीदार सपोज तुमच्याशी खोटं बोलला तर तुम्ही लगेच ब्रेकअप करण्याची किंवा टोकाची प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. भावनिक बुद्धिमत्ता असं शिकवते की थांबा, शांतपणे विचार करा, प्रतिक्रिया न देता प्रतिसाद द्या, म्हणजेच रिॲक्ट न करता रिस्पॉन्स द्या. या वाईट घटनेचा वापर स्वतःला अधिक शांत, समजूतदार आणि कणखर बनवण्यासाठी करा. जोपर्यंत आपण स्वतः दुःखातून जात नाही तोपर्यंत आपल्याला दुसऱ्याच्या वेदना कळत नाहीत.
नको असलेलं घडल्यामुळे तुम्ही अधिक संवेदनशील बनता. आर्थिक नुकसान सोसलेल्या व्यक्तीला दुसऱ्या गरीब व्यक्तीची भूक अधिक जास्त कळते. फसवणूक झालेल्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची वेदना अधिक कळते. नको असलेलं घडल्यामुळे कारण त्या वेदनेतून तुम्ही बाहेर पडून इतरांना मदत करण्यासाठी सक्षम झालेला असता. मंडळी, आता वेळ आलेली आहे या दुःखाला एका नव्या दिशेने घेऊन जाण्याची. जे घडलं ते आता बदलू शकत नाही. त्याला स्वीकारून म्हणा, होय, माझ्यासोबत हे घडलं आहे आणि मी ठीक आहे. त्या वाईट घटनेमधून तुम्ही काय शिकलात याची एक यादी बनवा. कोण म्हणेल की मी आता कोणावर लगेच विश्वास ठेवणार नाही. कोण म्हणेल मी बचत करेन, मी वेळेची बचत करेन, मी पैशाची बचत करेन, मी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेईन. भूतकाळाचा दरवाजा बंद करा, कारण तिथे फक्त जे नको होतं ते आहे. आणि आता भविष्याचा दरवाजा उघडा, जिथे तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही निर्माण करू शकता. मला खात्री आहे की तुमचा आत्मा, तुमचं मन खूप कणखर आहे. तुम्हाला जे नको होतं ते का घडलं याचा शोध घेण्यात वेळ वाया घालवू नका. त्याऐवजी आजपासून तुम्ही जे निर्माण करू शकता त्यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या चुकांसाठी स्वतःला माफ करा. स्वतःवर प्रेम करायला शिका आणि त्यातून आलेल्या वेदनांचा अनुभव घेऊन जगायला शिका. नको व्हायला हवं होतं तेच का झालं, त्याऐवजी आता विचारा, जे झालं त्यातून मी आता काय चांगलं निर्माण करू शकतो. मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही आता एक नवी मजबूत व्यक्ती तयार होणार आहात. या दुःखाच्या अनुभवामुळे तुम्ही अधिक कणखर झाला आहात. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तुमच्या आयुष्यात आलेल्या या नको असलेल्या अनुभवातून तुम्ही इतरांना काय प्रेरणा देऊ इच्छिता. हा व्लॉग आवडला असल्यास तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन विषयावर. तोपर्यंत टेक केअर आणि मजबूत रहा. बाय.